नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा म्हणजे मिरचीचा ठेचा। तर झालाच पाहिजे, महाराष्ट्राची ही ओळख आहे की मिरचीचा ठेचा आणि भाकरी, किंवा मग तुम्ही याला मिरचीचा खरडा सुद्धा म्हणू शकता। भाकरी सोबत खायला खूप भारी लागतो। मिरचीचा ठेचा आणि भाकरी खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही। तर हा मिरचीचा ठेचा पटकन असा बनवून तयार होतो। कमीत कमी हा 2-3 आठवडे फ्रीज मध्ये आरामात टिकतो आणि चव सुद्धा याला खूप भारी येते। तुम्ही तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकता किंवा मग भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता। चला तर मग झटपट असा तोंडाला पाणी सुटेल असा मस्त झणझणीत चमचमीत मिरचीचा ठेचा बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त असा झणझणीत चमचमीत मिरचीचा ठेचा बनवायला सुरुवात करूया। तर आज आपण इथे मिरचीचा ठेचा बनवणार आहोत। त्यासाठी साहित्य मी तुम्हाला एकदा दाखवून देते। तर इथे 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतले, 15 ते 16 हिरव्या मिरच्या आहे आणि इथं बारीक कापलेला लसूण सुद्धा आहे खाली, नंतर मी तुम्हाला तो दाखवते। तर लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 घेऊन त्या बारीक कट केल्या आहे। सगळ्यात अगोदर इथं मी गॅसवर तवा ठेवला। हे शेंगदाणे आपल्याला तेल न घालता छान खरपूस भाजून घ्यायचे आहे। आणि बघा इथं शेंगदाणे असे छान खरपूस रंगावर आले आहे, मस्त असे भाजून घेतले मी। आता मी डायरेक्ट याला खलबत्त्यामध्येच काढणार आहे। तर हा ठेचा मी खलबत्त्यामध्येच करणार आहे, म्हणून खलबत्त्यामध्ये छान कुटलेला चांगला लागतो। तर यामध्ये हिरवी मिरची घालून घेते। याचे देठ मी काढून घेतले आणि स्वच्छ 2 पाण्याने हे हिरव्या मिरच्या धुवून घेतल्या, जेणेकरून त्यातील धूळ बसलेली असेल तर ते निघून जाते। मार्केटमध्ये आपल्याला पोपटी कलरच्या सुद्धा मिरच्या मिळतात, त्या कमी तिखट असतात। तर इथं मी हे तिखटवाल्या जे मिरच्या आहेत ते घेतले आहेत। तुम्हाला कितपत तिखट हवं मिरच्या घेऊ शकता। तर यामध्ये थोडं तेल घालून घेते आणि यामध्येच आपल्याला 10-12 लसूणच्या पाकळ्या त्या बारीक कट करून घेतल्या, त्या छान तेलामध्ये मस्त अशा भाजून घ्यायच्या आहे। मस्त मिरचीचा झणझणीत ठेचा खायला खूप छान लागतो। आणि यामध्येच मी थोडंसं 1 चमचा इतकं जिरं घालून घेते, याने चव छान येईल म्हणून। आणखी यावर थोडं तेल असं घालून घेते, चांगलं खरपूस होईपर्यंत हे मिश्रण भाजून घेते। आता इथे लसूण आणि हिरवी मिरची छान खरपूस भाजून घेतली। लगेच याला खलबत्त्यामध्ये काढून घेते आणि खलबत्त्यामध्येच मी ठेचून घेणार आहे। तुमच्याकडे असा खलबत्ता नसेल तर मग दगडी खलबत्ता असते त्यामध्ये सुद्धा ठेचून घेऊ शकता, किंवा मग खलबत्ताच नसेल तर मिक्सरच्या भांड्यात सुद्धा फिरून घेऊ शकता। फक्त ओबडधोबडच ठेचून घ्यायचं आहे। आता मी हे लगेच या खलबत्त्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेते। आता याच तव्यावरती मी 2 चमचे तेल इतकं घालून घेते। तर हा मिरचीचा ठेचा मी छान खलबत्त्यामध्ये व्यवस्थित असा ठेचून घेतला। बघा या तेलामध्ये हा ठेचा मी घालून घेते। जेव्हा मी ठेचा बनवायला घेतला होता तेव्हा त्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेतलं। आता तेलामध्ये हा व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा, जेणेकरून याची चव खूप भारी लागेल। तर महाराष्ट्रामध्ये ठेचा आणि भाकरी ही खूप प्रसिद्ध आहे। हा ठेचा खायला भाकरीसोबत खूप भारी लागतो। तुम्ही ज्वारीच्या, बाजरीच्या किंवा मग तांदळाची भाकर असली त्यासोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा मग तोंडी लावायला सुद्धा हा ठेचा खूप भारी लागतो। इथं 1-2 मिनिटासाठीच आपल्याला हा परतून घ्यायचा व्यवस्थित तेलामध्ये। तर मस्त असा व्यवस्थित इथं मी हा ठेचा परतून घेतला, खायला तर वेगळीच मजा येते। तर मग इथं आपला मस्त असा मिरचीचा ठेचा किंवा मग याला मिरचीचा खरडा सुद्धा म्हणू शकता, तर इथं बनवून तयार आहे। मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड किंवा फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।